काही गोष्टी आहेत ना आपल्याला कधी कधी लहान असल्या ना तरी त्या खूप जास्त निराश करू शकतात, हताश करू शकतात आणि तुम्हाला डिप्रेशन आणि स्ट्रेसमध्ये सुद्धा टाकू शकतात. आणि सगळं सुरळीत चालू असताना जेव्हा काही अडीअडथळे येतात ना त्यावेळेस मला नेहमी असं वाटतं हे माझ्यासोबतच का होतंय आणि हे कधी थांबणार. म्हणूनच आज मी विचार केला की या सगळ्या आठवणींना आता निरोप द्यावाच लागेल मला आणि याची योग्य वेळ आताच आहे, म्हणून मी हा ब्लॉग तुमच्यासाठी रेकॉर्ड करते. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. नवीन दिवस आणि नवीन ब्लॉग. आजचा ब्लॉग आहे तो आपला, नाही मी कुकिंग करणार आहे, नाही आपण कुठे बाहेर फिरायला जाणार आहोत. आज जो ब्लॉग आहे तो आपला एकमेकांशी कनेक्ट व्हायचा ब्लॉग आहे, जेणेकरून मी काही एक्सपिरियन्सेस माझे आहेत ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे या ब्लॉगमध्ये. तर हो, हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आपले जे व्हिडिओज आहेत ते एकतर कॅनडाबद्दलचे असतात किंवा घरातली जी आमची नॉर्मल जीवनशैली आहे त्याच्यावरती असतात. आम्ही जेव्हा कधी बाहेर फिरायला जातो तेव्हा तुम्हाला आम्ही आमच्या दृष्टीने, कॅमेऱ्याच्या दृष्टीने कॅनडा कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. एक सर्वसामान्य व्यक्ती इंडियावरून येऊन इथे आपला उदरनिर्वाह कसं करते हे आम्ही या आपल्या ब्लॉगमधनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मित्रांनो, या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त सुद्धा कॅमेऱ्याच्या मागे अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात ज्या तुमच्यापर्यंत कधीच पोचल्या जात नाही. तर अशीच एक गोष्ट होती जी मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती. आज मी तुम्हाला ती गोष्ट या ब्लॉग थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन. भारतातून येणारा प्रत्येक व्यक्ती काही ना काही स्वप्न, इच्छा, आकांक्षा घेऊनच परदेशात येतो. पण इथे आल्यावर सुद्धा मित्रांनो अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला अपडेट कराव्या लागतात, स्वतःमध्ये शिकून घ्याव्या लागतात. अशीच एक छोटीशी गोष्ट आहे माझ्याबद्दलची जी मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. आणि याची सुरुवात झाली होती 2021 मध्ये. आणि आज जो मी तुमच्याबरोबर माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे हा आहे माझ्या ड्रायव्हिंग जर्नीचा, ते माझ्या ॲक्सिडेंट जर्नीपर्यंतचा एक्सपिरियन्स. आणि आय होप तुम्हाला याच्यातनं नक्कीच काही ना काहीतरी शिकायला मिळेल. स्पेशली ज्या मुली ज्यांना ड्रायव्हिंग कधी करायची नसते किंवा अशी इच्छाच कधी भासत नाही की आपण ड्रायव्हिंग शिकावी, स्वावलंबी व्हावं. कारण की आपल्याला नेहमी असं असतं की हो, हजबंडला येतंय तर आपल्याला काही ड्राईव्ह करायची गरज नाही आहे. आणि इंडियामध्ये ट्रान्सपोर्टेशन इतकं इझी असतं आणि कुठेही जायला काही त्रास होत नाही, सगळं इझिली मिळून जातं. पण इथे असं नव्हतं. त्यामुळे याची गरज मला इथे आल्यावर भासली आणि याची सुरुवात झाली होती 2021 मध्ये. 2021 मध्ये मी सगळ्यात आधी नॉलेज टेस्ट देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्ही कॅनडामध्ये ड्रायव्हिंग करण्यासाठी पात्र होता. विदाऊट गाडी तुम्ही परदेशात सर्वाईव्ह करू शकतच नाही, कारण की प्रत्येक गोष्ट तुम्हाला घराच्या जवळ मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एकत्र एकाच ठिकाणी मिळत नसल्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. आणि इनिशियली असा टाईम होता ज्यावेळेस आम्ही सगळ्या बॅग्स उचलून बसमध्ये ट्रॅव्हल करायचो, तासन तास बस स्टॉपवर उभं राहायचो. आणि स्पेशली काय प्रॉब्लेम होतं माहिती आहे का, जर तुम्ही मोठ्या सिटीमध्ये आहात ना तरी तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती चांगली असते, तर तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायला काहीही प्रॉब्लेम होत नाही. पण जर ती छोटी सिटी असेल ना तर तिथे तुम्हाला वेटिंग टाईम भरपूर असतो. आणि इथे जसं की तुम्हाला माहिती आहे कॅनडामध्ये या भागात कमी थंडी असते व्हॅन्कुव्हरमध्ये, पण ओव्हरऑल कॅनडामध्ये भरपूर थंडी असते, बर्फ असतं. अशा थंड वातावरणामध्ये बाहेर जास्तीत जास्त वेळ राहणं, ग्रोसरीज आणणं खूप कठीण होऊन जातं एका टायमानंतर. इवन जेव्हा आम्ही कॅनडामध्ये आलेलो तेव्हा 2019 मध्ये, त्यावेळेस मला असं कधी वाटलं नाही की मला ड्रायव्हिंग शिकावी लागेल किंवा त्याची गरज आहे, असं मला कधी वाटलं नव्हतं. कारण की अवधूत नेहमी ड्राईव्ह करायचा, त्यामुळे मला असं वाटलं आहे ना अवधूतला येते गाडी चालवता, मग मी कशाला शिकू. मग थोडं थोडं असं व्हायला लागलं की नाही, तू शिकायला पाहिजे, तुला पण गाडी चालवता आली पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी तू माझ्यावरच डिपेंड राहते, हे नको व्हायला. तुझी कामं तरी तुला स्वतःहून करता आली पाहिजे. असं कित्येक तरी वेळा झालंय की मी जॉब चेंज केलाय, मला जॉबसाठी जाते आणि डिस्टन्स खूप जास्त आहे, यायला जायला 2-2.5 तास लागत आहे. मग एक टाइम अवधूत मला ड्रॉप करतोय, दुसऱ्या वेळेस मी ट्रॅव्हल करून येते, तर याच्यामध्ये ना बराचसा वेळ जायचा. या सगळ्या गोष्टीला खरं तर तोपर्यंत मीच कंटाळले होते आणि मी डिसाईड केलं की आता मी ड्रायव्हिंग शिकणार. आणि कॅनडामध्ये ड्राईव्ह करायचं असेल तर त्याच्यासाठी काही एक्झाम्स असतात, त्या तुम्हाला द्याव्या लागतात. सगळ्यात आधी एक नॉलेज टेस्ट असते जी द्यावी लागते,
ती नॉलेज टेस्ट क्लिअर केल्याच्या नंतर तुम्हाला लर्निंग लायसन्स मिळतं. लर्निंग लायसन्स तुम्हाला व्हॅलिड असतं 2 वर्षापर्यंत. तोपर्यंत तुम्ही मस्तपैकी परफेक्ट ड्रायव्हिंग शिकू शकता आणि एक्झाम देऊ शकता. पण हो, जर 2 वर्षानंतर जर तुमचं लर्निंग लायसन्स एक्सपायर झालं तर पुन्हा तुम्हाला नॉलेज टेस्ट द्यावी लागते आणि हे माझ्याबरोबर झालंय मित्रांनो. सो 2021 जेव्हा मी नॉलेज टेस्ट दिलेली त्यानंतर मग मी प्रेग्नेंट होते. प्रेग्नेंट असल्यामुळे मी कधीच आयुष्यात सायकल सुद्धा चालवलेली नव्हती. त्यामुळे गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता. सायकल, स्कूटर असं कधीच काही न चालवल्यामुळे मला तो कॉन्फिडन्स अजिबातही नव्हता. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी ABCD शिकल्याप्रमाणे होत्या. आणि जेव्हा कधी तुम्ही तुमच्या हस्बंड बरोबर शिकता ना, तेव्हा तर तुम्हाला वेगळ्या स्ट्रगलचा सामना करावा लागतो, कारण की ते शिकण्यापेक्षा भांडणं भरपूर होतात यावेळेस. तर सुरुवातीला असंच झालं, अवधूत मला शिकवायचा, कारण की सुरुवातीचा टाइम होता, कोविड होता. त्यामुळे ना मी विचार करायचे चला घरच्या घरी मी थोडीशी शिकून घेते अवधूतकडनं. तर त्या जर्नीमध्ये मी थोडाफार कॉन्फिडन्स बिल्ड केला होता माझ्यामध्ये मित्रांनो. आणि नंतर मी होते प्रेग्नेंट असल्यामुळे मग तर मला असं झालं की नाही, आता मी ड्रायव्हिंग शिकू शकत नाही. आणि अवधूतने पण कम्प्लिटली नाही म्हणजे नाही सांगितलं. सो त्यावेळेस त्याला तर पूर्ण असा गॅप झाला आणि मी काहीच केलं नाही. आरव झाला. आरव 1-1.5 वर्षाचा झाल्याच्या नंतर मी एक व्लॉगसुद्धा बनवलेला आणि मी तुमच्याबरोबर शेअर केलं की मी ड्रायव्हिंग शिकणार आहे आणि मला असं वाटतं की मी आता शिकायला सुरुवात केली पाहिजे, कारण की बऱ्याचशा गोष्टी असतात. आरवला डॉक्टरकडे घेऊन जायचंय किंवा कुठे घेऊन जायचंय, ग्रोसरीज आणायचे आणि मुलांबरोबर पण जायचं म्हटलं ना की थोडीशी डिफिकल्टी येतेच. अशा वेळेस मला असं वाटलं की चला मला पुन्हा सुरू करायला पाहिजे. मग मी पुन्हा नॉलेज टेस्ट दिली, नॉलेज टेस्ट क्लिअर केली आणि लर्निंग लायसन्स मिळालं. आता जेव्हा लर्निंग लायसन्स मिळालं, मी जेव्हा इनिशियली जात होते, इथे कसं आहे माहिती आहे मित्रांनो, प्रत्येक एक्झामची बुकिंग आहे ना 5-5, 6-6 महिने ऑलरेडी बुक केलेली असते. ज्यावेळेस मी पहिल्यांदा ड्रायव्हिंग एक्झाम द्यायला गेले मित्रांनो, तेव्हा तर मी ड्रायव्हिंग एक्झामच फेल झाले, कारण की ती इतकी कठीण होती आणि मी एवढी घाबरलेली होती की मला तिथे गेल्यावर काही कळलंच नाही की मी ड्राईव्ह कसं करू, काय करू. आणि जे ही प्रॅक्टिस करून झालेली होती तरीसुद्धा आता सेकंड वेळेस मी जेव्हा एक्झाम बुक केली त्यावेळेस मी खूप प्रॅक्टिस केली, बरेच महिने प्रॅक्टिस केले. जेव्हा कधी मला वेळ मिळत होता, म्हणजे जॉब नंतर आरवला डे केअरला सोडून मला जर सुट्टी असेल मध्ये, तर मग मी त्या दिवशी माझे ड्रायव्हिंगचे क्लासेस ठेवायची आणि मी ते शिकून घ्यायची. असं बरेच महिने मी केलं आणि बाहेरून मी शिकून घेतलं आणि मी माझी ड्रायव्हिंग एक्झामसुद्धा क्लिअर केली, कारण की तोपर्यंत माझा हात घरच्या गाडीवर बसलेला होता. सो आम्ही डिसाईड केलं की चला आता योग्य वेळ आहे, प्रॅक्टिस होती आणि ही विसरण्याच्या आधी आपण गाडी घेतली पाहिजे आणि स्लोली चालवायला सुरू केलं पाहिजे. सो त्यामुळेच आम्ही नवीन गाडी घेतली मित्रांनो. सगळ्यात आधी नवीन गाडी घेतली होती जेणेकरून मी ड्राईव्ह करेन. मी गाडी घ्यायला गेलो, मी खूप खुश होते. आम्ही जेव्हा नवीन गाडी घ्यायला गेलो ना मित्रांनो, त्यावेळेस पण मी व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवल्या, पण आजपर्यंत कधी संधीच नाही मिळाली या सगळ्या मेमरीज तुमच्याबरोबर शेअर करायला. ज्या गाडीचा आमचा ॲक्सिडेंट झाला ती आमची पहिली परचेस होती. खूप अटॅचमेंट होती त्या गाडीशी आणि स्पेशली मी कधीच ती गाडी चालवली नाही, अवधूतनेच चालवली होती. पण ती गाडी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, खूप स्पेशल मेमरीज आहेत त्या गाडीसोबत, कारण की आरव सगळ्यात आधी त्या गाडीमध्ये बसला, कारण की स्पेशली आहे ना आरव येणार होता, म्हणूनच आम्ही नवीन गाडीसुद्धा घेतलेली होती. त्याच गाडीमुळे आम्ही वेगवेगळे कॅनडातले ठिकाणं बघू शकलो, नवीन जागा एक्सप्लोअर करू शकलो. सो त्यामुळे त्या गाडीशी जी फिलिंग आहे, अटॅचमेंट आहे ना, ती नेक्स्ट लेवल आहे. आणि हो, या सगळ्या गोष्टीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे जी मी तुमच्याबरोबर शेअर नाही केली, ती म्हणजे ज्यावेळेस मी प्रेग्नेंट होती ना मित्रांनो, माझी जॉब लोकेशन आहे ना घराच्या जवळच होती. ड्राईव्ह केलं तर तुम्ही विदिन 5 मिनिट्स पोहोचणार. पण माझ्या जवळपास ट्रान्सपोर्टेशन काही नसल्यामुळे, बस सर्व्हिसेस नसल्यामुळे त्यावेळेस मला आयदर ऑप्शन होतं की मी रोज टॅक्सीने जाऊ आणि टॅक्सीने येऊ किंवा चालत जाऊ आणि चालत येऊ. चालत जायला आणि यायला जवळपास मला 35 ते 40 मिनटं लागायचे. मग अशा वेळेस प्रेग्नन्सीच्या वेळेस बर्फ पडतोय, पाऊस पडतोय, अशा वेळेस मला भरपूर जाणीव झाली की काश मला ड्रायव्हिंग आली असती. खरं सांगू मित्रांनो, तर ती वेळ इतकी कठीण होती की कधी कधी मला
मला अवधूतला फोन करावा लागायचा की तू मला घ्यायला ये, मी फसले इथे, टॅक्सी सुद्धा येत नाहीये, मी एवढ्या लांब नाही जाऊ शकत, बाहेर बर्फ पडलाय, भरपूर पाऊस पडतोय. मग अशा सिच्युएशनमध्ये अवधूत जॉब सोडून मला घ्यायला यायचा. म्हणूनच मी हा हिमतीने निर्णय घेतला की नाही, ही गोष्ट गरजेची आणि आपल्याला याच्यात पडलंच पाहिजे आणि शिकलंच पाहिजे. आणि तेव्हापासून याची सुरुवात झाली. हाच तो दिवस ज्या दिवशी आम्ही ठरवलं की आपल्या फॅमिलीमध्ये अजून एक मेंबर ॲड करायला हवा आणि त्याच्याच परचेससाठी आम्ही इथे आलो आहोत. अवधूतने सगळ्यात आधी टेस्ट ड्राईव्ह करून बघितली आणि त्याला आवडल्याच्या नंतरच आम्ही ही गाडी सिलेक्ट केलेली आहे. आमच्याकडे असलेली गाडी आधीची ती गॅस कार होती, त्यामुळे आम्ही निर्णय घेतला यावेळेस की आपण EV कार घेऊया आणि त्यामुळेच आम्ही इथे होंडाईची कोना घेतलेली आहे जी इलेक्ट्रिक आहे. EV गाडीचं हे बरं असतं की मेंटेनन्सचा खर्च कमी असतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खिशाला परवडणारी. पेपरवर्क सगळं कंप्लीट झाल्याच्या नंतर आता आम्हाला आमची गाडी मिळाली होती, तर सगळ्यात आधी देवपूजा करून घेतली. घरातनं येतानाच मी बाप्पांची मूर्ती घेऊन आलेले कारमध्ये लावण्यासाठी. सो आता चला ह्याची स्थापना करून घेते आणि गाडीची पूजा करून घेते. सुरुवातीचे काही दिवस होते ना, एवढे भारी होते की मला इतकं एन्जॉय करत होती मी की मी जाते गाडी घेऊन मस्तपैकी येते. असं वाटत होतं जसं की वाव, किती मिस करत होती. मोठी गोष्ट मी माझ्या आयुष्यामध्ये हे मी का नाही आधी शिकले असं मला एका मोमेंटला वाटत होतं. असं वाटत होतं सगळे दारं माझ्यासाठीच उघडलेत, आता मी कुठेही जाऊ शकते, आता मला कोणाची वाट बघायची गरज नाही, मला जिथे वाटेल मी तिथे त्यावेळेस जाऊ शकते आपली गाडी घेऊन. सो त्याचा जो आनंद होता तो नेक्स्ट लेवलच होता मित्रांनो. मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही अशी सिच्युएशन होती. त्यानंतर काय झालं माहिती मित्रांनो, गाडी घरी घेऊन आल्याच्या नंतर असं वाटलं अवधूतला की नाही, तुझा हात बसलाय ना आपल्या गाडीवर, आता तू एक काम कर, थोडे दिवस हीच चालव जोपर्यंत परफेक्ट होत नाही तोपर्यंत, आणि तोपर्यंत जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू याच्यावर पण प्रॅक्टिस कर. मग दोन्ही गाडी तुला चालवता आल्या, मग बघू आपण कोणती कोणाला ठेवायची. जेव्हा मी ड्रायव्हिंग एक्झाम द्यायला गेलेले ना, तेव्हा माझा ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर म्हणालेला, आज तू एक्झाम पास केलीस ना तर तुला फिलिंग येईल की तुला स्वतंत्र मिळालंय, तर ही एक्झाम त्या हिशोबानेच देशील. आणि ती खरंच होती. तो एक्सपिरियन्स मी सुरुवातीला काही दिवस घेतला सुद्धा आणि खूप छान होता. त्यानंतर मग तो ॲक्सिडेंटचा दिवस आला. मी गाडी घेऊन गेले आणि कार ॲक्सिडेंट झाला. म्हणा चुकी असो किंवा नसो, पण तो गाडी गेली आणि त्या गाडीशी एक स्पेशल अटॅचमेंट होती आमची आणि ती नेहमीच राहणार आहे. सुरुवातीला ना मला भरपूर राग आलेला मित्रांनो, जेव्हा माझी गाडी ठोकल्या गेली होती. आणि पण जेव्हा कळलं की ही एक वयस्कर व्यक्ती आहे आणि ब्रेकच्या जागी ॲक्सेलरेटर चुकून दाबल्या गेलं आहे आणि माझ्या गाडीला अपघात झालेला आहे हे कळल्यावर म्हटलं की ठीक आहे, जाऊ द्या, आता काय करू शकतो ना, काही आपल्या हातात तर नसतात काही काही गोष्टी. हे सगळं काही झालंय ना मित्रांनो, याच्यातनं भरपूर काही गोष्टी झाल्यात. खूप स्ट्रेस, डिप्रेशन, नंतर खूप स्वतःला असं गिल्टी फील करून घेत होते मी बरेच दिवस. मला अजूनही ती गाडी जेव्हा रस्त्यावर दिसते किंवा तशी सिमिलर गाडी दिसते ना, तर डोळे माझे अजूनही भरून येतात की का झाली ती गोष्ट, अशी अचानक का झाली, माझ्याबरोबरच का झाली, असं मला नेहमी वाटतं. कारण की माझ्या आयुष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात झाली होती आणि सुरुवातीलाच हे असं सगळं झाल्यामुळे मन माझं एकदम खराब झालेलं. पण एक अशी गोष्ट होती जी आपल्याला खूप जास्त प्रिय होती आणि ती गोष्ट आपल्यापासून लांब झाली. बघायला गेलं तर देवाने एक गोष्ट घेतली पण दुसरी तोपर्यंत हातात होती आमचे, म्हणून आमची काही कामं रखडली नाहीत मित्रांनो. सगळं सुरळीत चालू होतं. पण तेच झालं, पुन्हा ती भेट झाली आहे की आता मी पुन्हा ड्राईव्ह करू शकत नाही. या सगळ्या जर्नीमध्ये खूप वेळ गेला. ट्रीटमेंट्स पण मी तुम्हाला सांगितलं की मी नेक्स्ट व्लॉग जेव्हा शूट करेन तेव्हा तुम्हाला सांगेन. इथे जेव्हा तुमचा ॲक्सिडेंट होतो ना मित्रांनो, त्यामुळे पोलीस कंप्लेंट होते, त्यानंतर मग ॲक्सिडेंटचे रिपोर्ट आहे ते तुम्हाला
ICBCला तुम्हाला क्लेम करावं लागतं. ते क्लेम केल्याच्या नंतर इन्शुरन्समध्ये तुम्हाला जे काही कवर असेल, ट्रीटमेंट वगैरे ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रोव्हाइड केल्या जातात. पण या प्रत्येक गोष्टीला भरपूर वेळ लागतो. अपॉइंटमेंट्स मिळायला भरपूर वेळ लागतो. तोपर्यंत तुम्ही दुःखातच असता. आणि जर तुमची सिच्युएशन चांगली असेल तर तुम्ही ट्रॅव्हल करू शकता, जाऊ शकता, तर तुम्ही नक्की इंडियाला जाऊन ट्रीटमेंट करू शकता. पण जर तुम्हाला असं आहे की तुम्ही नाही करू शकत, जसं माझ्या सिच्युएशनमध्ये असं होतं की मी इंडियाला जाऊन नाही काही करू शकत, कारण की एवढा जो लॉंग जर्नी आहे, ट्रॅव्हल आहे, मी त्या सिच्युएशनमध्ये करू शकत नव्हते. म्हणून मी डिसाईड केलं मी इथेच राहणार आणि आपलं सगळं ट्रीटमेंट कव्हर करणार. पण या सगळ्या गोष्टीला जवळपास 1 वर्ष गेलं. आज तो दिवस आहे, 1 वर्ष कंप्लीट झालेला आहे. सगळ्या ज्या आठवणी आहेत मित्रांनो, तशाच्या तशा अजूनही डोक्यात आहेत. म्हणून आज मी कुठेतरी विचार केला की या सगळ्या गोष्टी इथेच थांबवल्या पाहिजे, या सगळ्या आठवणींना विसरलं पाहिजे, कारण की कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी मनाला खूप त्रास देत आहेत. आणि सारखं सारखं आठवल्यामुळे ना त्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात आणि त्याच्याने खूप स्ट्रेस वाढतो माझा. आता हीच जर सिच्युएशन इंडियामध्ये असती तर पटकन ट्रीटमेंट मिळालं असतं आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी लवकर रिकवर झाल्या असत्या. पण ते इथे झालं नसल्यामुळे मला भरपूर वेळ लागलेला आहे. जेव्हा कधी कोणी बोलतं ना परदेशात जाऊन तुम्हाला तर खूप चांगलं आहे, तुमची लाईफ खूप छान आहे, तुम्हाला काय त्रास आहे, असं आहे तसं आहे, असे आलाना फलाना गोष्टी बोलणारे बरेच असतात. पण तुम्हाला खरंच माहीत नाही आहे की मागे काय होतं, लोकांना काय काय गोष्टींचा सामना करावा लागतो. तशाच काही गोष्टी आहेत जे मी तुमच्याबरोबर वेळोवेळी शेअर करते. जखमा जरी अंगावर दिसलेल्या नसल्या ना मित्रांनो, तरी त्या मनावर खूप असतात आणि मनाला लागलेली जखम आहे ना ती लवकर पुसत नाही आणि त्याला वेळ लागतो रिकवर व्हायला. तसाच वेळ मी घेते आहे, मी प्रयत्न करते आणि आय होप या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर बऱ्या होतील आणि मी पुन्हा आपल्या पायावर उभं राहण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कारण की या गोष्टींमधनं मला हे शिकायला मिळेल. सारखं सारखं किती वेळा मी पडले ना तरी सुद्धा मी हिमतीने उठणार आणि तो प्रयत्न नक्कीच करणार, यशस्वी व्हायचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. त्यासाठीच हा मी एक छोटासा ब्लॉग बनवला आहे. आज या सगळ्या मेमरीज शेअर केल्याच्या नंतर मी सुद्धा आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे आणि त्यासोबत तुमची साथ तर मला आहेच. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा आपला हा व्हिडिओ मला नक्की कॉमेंट करून सांगा. मी भेटेन तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू नेक्स्ट टाइम. या काही व्हॅल्युएबल मेमरीज आहेत मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि हो, अजून एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा येणार आहे ज्याच्यात मी काहीतरी खास लिहिलं आहे. नक्की ती व्हिडिओ बघा.